नमस्कार मंडळी, मी निलेश नारायण गोसावी आजच्या या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे बॅकग्राऊंडमध्ये एक जो व्हिडिओ प्ले होतो आहे ज्यामध्ये कोणीतरी विमानातून निळाशार आकाश दाखवतं आहे, एक क्षितिज दाखवतं आहे, हे नक्की काय चाललं आहे? तर मित्रांनो, येस, याच निळाशार आकाशामध्ये आपल्याला भरारी घ्यायची आहे आणि तेही ससे पालनाच्या माध्यमातून। ते कसं हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सविस्तरपणे सांगणार आहे। तर मित्रांनो, या वीकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असा मी गोवा ते नागपूर, नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते दिल्ली, दिल्ली ते जयपूर, जयपूर ते बँगलोर आणि मग बॅक टू कुडाळ वाया अगेन गोवा असा तब्बल 5000 किलोमीटरचा प्रवास केला, तोही या सशांसाठीच। मित्रांनो, जसं मी मागच्या वर्षापासून सांगतोय की आम्हाला सशांची खूप गरज आहे, आम्हाला हजारोच्या संख्येने सशांची गरज आहे आणि ही गरज आपण महाराष्ट्रातून पूर्ण करू शकत नाही आहोत। त्याचसाठी आपल्याला आपल्या राज्याबाहेर पडावं लागत आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी ज्या गोंदिया MP बॉर्डरच्या शेतकऱ्यांकडून आपण ससे खरेदी केले होते त्या श्रीयुत धनराज जॉन्जुरे यांच्याकडनं आपण शनिवारी पुन्हा एकदा 100 ससे खरेदी केले आणि ते ट्रेनने गोंदियावरून आपण पाठवले। हे ससे खरेदी करताना धनराज यांच्या काय भावना होत्या त्या तुम्ही लगेचच पहा। मैं मध्य प्रदेश में रहता हूँ और सर का बहुत बड़ा रेबिट फार्म है। मैं रेबिट पालता हूँ और सर को देते जाता हूँ, सर लेके चले जाते हैं। जितना भी माल मेरा होता है सर अच्छा रेट देते मुझे और लेके चले जाते हैं। मुझे रेबिट पालने में कोई इंटरेस्ट है, इसलिए मैंने सर से कांटेक्ट किया यूट्यूब में। सर मेरे घर आते हैं और लेकर चले जाते हैं। मेरा नाम सुरेश कुमानी, भैया का देखा मैंने काम, बहुत बढ़िया काम है। एक नंबर, ये भैया से परचेस करके लेके जाते हैं। तर मित्रांनो, गोंदिया जंक्शन इथून आपण धनराज जोंजारे यांच्याकडनं आपण मागे ससे घेतले होते 100 ससे, त्यांच्याकडनं पुन्हा आपण 100 ससे घेतले। त्यांनी फोन केला होता आणि आपण ते 100 ससे आज हापा या ट्रेनमध्ये टाकलेले आहेत। हे प्राणी आता लवकरच जातील गुजरातला। सो आपला पहिला टप्पा, या पूर्ण प्रवासातला आपला पहिला टप्पा झालेला आहे। आपण नागपुरात आलो होतो काल आणि तिकडनं आपण आज गोंदियावरनं ससे पाठवले आहेत। पुढे आता आपला प्रवास आहे राजस्थानचा। सो स्टे ट्यून्ड। मेरा नाम सुरेंद्र है और मैं सर गांव से हूँ। यहाँ पे जिला झुंझुनू और यहाँ पर इनका सुरेंद्र जी के साथ मिलकर काम कर रहे हैं और इनके फार्म पर गए थे देखने के लिए। वहाँ पे काम अच्छा लगा, इसीलिए मुझे भी थोड़ी इच्छुक हुआ करने के लिए। ये कितने रैबिट्स है टोटल? ये 10 यूनिट है। अच्छा, 100 रैबिट है। ओके, आपको कैसे मजा आ रहा है? हाँ बिल्कुल मजा आ रहा है, काम करने में भी अच्छा है, पहले से बहुत बढ़िया। पहले जो काम करते थे उससे बहुत बेटर है। सही है, गुड, ठीक है, अच्छा काम करो और हम मिलके बहुत अच्छा काम करेंगे आगे भी। मित्रांनो, राजस्थानमधल्या फार्म्समध्ये फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे राजस्थानमध्ये अजूनही पाऊस पडला नव्हता। बाहेर कमालीचा उकाडा होता, म्हणजे जवळपास 45 ते 50 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं। तरीही यांच्या फार्म्समध्ये तापमान हे बऱ्यापैकी कमी होतं आणि हे करण्यासाठी त्यांनी आपण गाई म्हशींना जो सुका चारा देतो, गवत देतो, त्याच्या पेंड्या लावल्या होत्या आणि बाहेरच्या साईडने गोंडपाठं लावून त्याच्यावरती एक वॉटर ड्रीप लाईन सोडली होती। सो हे खूप छान वाटलं मला। मित्रांनो, पुढे जाऊन आम्ही ज्या शेतकऱ्याला भेटलो त्या शेतकऱ्याने त्याचं फार्म हे डुक्कर पालनासाठी रेडी केलं होतं, परंतु तिथल्या ससे पालकांचं यश पाहून त्याने ही डुक्कर पालन न करता ससे पालन करण्याकडे आपला कल वळवला आणि त्याने एक उत्तम फार्म सुरू केलेला आहे।
दाना ऊपर से डाल देते हैं ना। जो चाय पीते हैं वो गिलास होता है ना स्टील का, वो नाप बना रखा है, वो एक एक डाल देते हैं, सुबह एक शाम को। रैबिट कैसे है? सुपर सुपर, बहुत सही आहे. या शेतकऱ्याचं मला खूप अप्रूप वाटलं, कारण की इतक्या 40-45 डिग्री सेल्सिअस तापमानातसुद्धा त्याच्याकडे असलेल्या 50 माद्यांपासून जवळपास 200 पिल्लांची बॅच तशी रेडी होती. त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि ते सर्व प्राणी तयार झाल्यानंतर आपण बायबॅक करण्याची त्याला गॅरंटी देऊन तिथून निघालो. भी था, कैलिफोर्नियन भी थे. गर्मी की वजह से नीचे छोड़े हैं, सर्दी में तो वाल वाल डाल के भी नीचे रह जाएंगे. त्यानंतर लगेचच आम्ही अजून एका फार्मवरती गेलो, जे तिथल्या मानवी वस्तीपासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर आत जंगलात होतं. आणि ह्या जंगलामध्ये हा शेतकरी, त्याची बायको, त्याची मुलं आणि त्याचे आईवडील हे एकटे राहतात. आजूबाजूला कोणीच नाही आणि अशा या ठिकाणी हा माणूस खूप छान प्रकारे हे 100 प्राण्यांनी म्हणजे 10 युनिटनी सस्यपालन करतो आहे आणि खूप छान करतो आहे. मला खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं आणि या माणसाचं खूप कौतुक वाटलं, कारण की तो खूप निडर होता, त्याला कशाची भीती नव्हती आणि ह्या व्यवसायामध्ये त्याने स्वतःला झोकून दिलं होतं. एक गोष्ट छान वाटली मला, जी माझ्या फार्मसाठी नाही आहे, ती म्हणजे याच्या फार्मपर्यंत खूप छान असा रस्ता होता, त्यामुळे वाहतूक करायला खूप सोपं होतं. सो खूप छान होतं, खूप बरं वाटलं. तुम्हीही त्याच्या फार्मचा नक्की आनंद घ्या. चेक ब्रीड से भी क्रॉस हो जाता है ना. ये देखो प्योर, ये चेक ब्रीड नस्ल है. इसको कुछ यूरोप वाले इसको होटोट भी बोलते हैं, होटोट नस्ल, क्योंकि कैलिफोर्निया नहीं कह सकते उसको. नहीं नहीं नहीं, कैलिफोर्निया नहीं है. कैलिफोर्निया में उसके पैर भी काले होने चाहिए, उसकी पूछ भी काली होनी चाहिए. राजस्थानमधल्या शेतकऱ्यांना भेटल्यावरती, त्यांच्याशी बोलल्यावरती, त्यांचं ससेपालन पाहिल्यावरती मला त्यांचं खूप कौतुक वाटलं, कारण की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा हे ससेपालक खूप छान पद्धतीने, खूप मेहनतीने आणि खूप आवडीने हे ससेपालन करत आहेत आणि त्याचे रिझल्ट्स मला पाहता आले. त्यांच्या सशांकडून त्यांनी जे ससे पाळलेले आहेत ते खूप उत्तम प्रतीचे ससे झालेले आहेत आणि ते खरेदी करताना अगदी आनंद होईल आणि ते ससे खूप छान पद्धतीने विकले जातील. मित्रांनो, इथून निघत असताना माझ्या मनात बरेच विचार येत होते की आपल्याकडे काही वर्षांपूर्वी ज्यांनी ससेपालन केलं आणि त्यांनी ससेपालन केल्यानंतर त्यांना ज्यामुळे ससे विकता आले नाहीत, त्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावं लागलं आणि त्यामुळेच ससेपालन या व्यवसायाबद्दल त्यांच्या काही वाईट प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो, 10 वर्षापूर्वी ससे विक्रीचा जो अडथळा किंवा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम आत्ताच्या घडीला नाही आहे. मित्रांनो, हा व्यवसाय अजूनही सॅच्युरेट झालेला नाही आहे. हा व्यवसाय नव्याने उभारलेला येतो आहे आणि त्यामुळे या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, राजस्थान किंवा इतर राज्यांमध्ये जाऊन मला त्यांच्याकडनं ससे घेण्यासाठी जी मेहनत करावी लागते, तीच मेहनत जर मी महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी केली तर हा जो पैसा आहे तो आपल्या महाराष्ट्रातच राहील. महाराष्ट्रातला शेतकरी सधन होईल आणि त्याच्यासाठी एक नवीन पशुपालनातला व्यवसाय खुला होईल. त्यासाठीच माझे हे प्रांजळ प्रयत्न आहेत. मित्रांनो, तुम्हाला खरोखर जर या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा. येत्या 28 जून या रोजी आपली ससेपालनाची कार्यशाळा होणार आहे. सो तुम्ही या कार्यशाळेला नक्की हजर राहा. या सस्यपालनाच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला अत्यंत विस्तृत अशा पद्धतीने माहिती मिळेल, त्याबद्दल तुम्हाला शिक्षण मिळेल आणि त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय कसा करायचा याबद्दल आमच्याकडनं तुम्हाला पुरेपूर मदत केली जाईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचेल याची नक्की काळजी घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याची जबाबदारी तुमची आहे. ससेपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.